नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, GFTI तसेच मेडिकलमध्ये MBBS, BDS, BMS, BHMS आणि महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेज या सर्व इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेजची आपण ॲडमिशनची माहिती देत असतो. तर आपण वेबिनार नंबर 6 चालू केला होता. वेबिनार नंबर 6च्या 5 पार्टमध्ये आपण काल पाहिलं की बऱ्याच कॉलेजचे कट ऑफ, NRF रँकिंग आणि त्यांचे डिटेल्स आपण पाहिले. तर यामध्ये आपण सुरुवातीला IIT धारवाड पाहिलं, त्यानंतर IIT भिलाई पाहिलं, IIT पलक्कड पाहिलं, IIT जम्मू पाहिलं, IIT तिरुपती पाहिलं. तर या कॉलेजचे आपण तिथं असणाऱ्या स्ट्रीम्स ज्याला आपण ब्रांचेस म्हणतो इंजिनिअरिंगच्या, ज्या JEE ॲडव्हान्सच्या माध्यमातून होत असतात. त्यानंतर वेबिनार नंबर 6 पार्ट 2 मध्ये आपण जे आज 5 कॉलेज पाहणार आहोत, तर त्या 5 कॉलेजमध्ये NRF रँकिंग, त्यांचे कॉम्प्युटर सायन्सचे कट ऑफ आणि तिथं असणाऱ्या ब्रांचेस आणि त्याचे बेसिक डिटेल्स आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करू आपण. तर आता येणार आहे ते NRF रँकिंग 47 असणारं, NRF रँकिंग 47 असणारं जे कॉलेज आहे, ज्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन जर घ्यायचं असेल तर JEE ॲडव्हान्सच्या स्कोरवर ॲडमिशन प्रोसेस होत असते. तर यामध्ये जे कॉलेज आहे ते IIT भुवनेश्वर. IIT भुवनेश्वर ओडिसामध्ये येतं. खूप चांगलं कॉलेज आहे. NRF रँकिंग त्याचं 47 आहे आणि जे विद्यार्थी JEE ॲडव्हान्सची तयारी करत आहेत तर JEE ॲडव्हान्सच्या स्कोरवर हे तुम्हाला चांगला ऑप्शन आहे. तर यामध्ये आपण ब्रांचेस पाहू. तर ब्रांचेसमध्ये जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल सीट मॅट्रिक्समध्ये. तर यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचा, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचा, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मध्ये जायचं आहे तर IIT भुवनेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग सुद्धा 4 इयर्स आहे. त्यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, मेटलर्जी अँड मटेरियल्स इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ड्युअल इंजिनिअरिंग करायचं आहे ड्युअल डिग्रीमध्ये तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, बॅचलर अँड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे ड्युअल डिग्री जसं मी आता म्हटलं तसं. सिमिलरली मेटलॉजिकल अँड मटेरियल सायन्स इंजिनिअरिंग आहे, तो सुद्धा 5 इयर्सचा ड्युअल डिग्री आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड एमटेक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्ह्स हा सुद्धा कोर्स तुम्हाला, हा सुद्धा इंजिनिअरिंग तुम्हाला भुवनेश्वरमध्ये मिळेल. हा सुद्धा 5 इयर्सचा ड्युअल डिग्री कोर्स आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना एमटेक टेक्नॉलॉजी ओके 5 इयर्स. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड एमटेक इन मेकॅनिकल सिस्टीम डिझाईन. तर मेकॅनिकल सिस्टीम डिझाईनमध्ये जर ड्युअल डिग्री घ्यायची असेल तर IIT भुवनेश्वरमध्ये 5 इयर्सचा कोर्स आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड एमटेक इन थर्मल सायन्स अँड इंजिनिअरिंग, ज्या विद्यार्थ्यांना थर्मलमध्ये करिअर करायचं आहे थर्मल इंजिनिअरिंगमध्ये, तर थर्मल इंजिनिअरिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांना करिअर करायचं त्यांच्यासाठी सुद्धा IIT भुवनेश्वर ड्युअल डिग्री हा सुद्धा ऑप्शन चांगला आहे. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग अँड एमटेक इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि एमटेक इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हा सुद्धा 5 इयर्सचा कोर्स तुम्हाला IIT भुवनेश्वरमध्ये मिळेल. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ एमटेक इन मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग, ज्या विद्यार्थ्यांना मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं एमटेक मधून तर हा सुद्धा इथं 5 इयर्सचा कोर्स आहे. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि एमटेक इन इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, तर इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये ज्यांना एमटेक करायचं आहे प्लस बीटेक हा 5 इयर्सचा कोर्स आहे. तर हा सुद्धा तुम्हाला IIT भुवनेश्वरमध्ये मिळेल. तर IIT भुवनेश्वर हे ओडिसामध्ये येतं, ओडिसामध्ये येत असून याचे NRF रँकिंग हे 47 आहे. जसं आपण ठरलं होतं त्यानुसार आपण त्यांचे कॉम्प्युटर सायन्सचे कट ऑफ पाहणार आहोत. तर कॉम्प्युटर सायन्समध्ये कट ऑफ पाहताना ओपन, EWS, OBC, SC, ST आणि जे PWD कॅन्डिडेट आहेत त्यांचे पाहणार आहोत. तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग जो 4 इयर्सचा कोर्स आहे तर 4 इयर्सच्या कोर्ससाठी ज्यावेळी आपण पाहतो तर ओपन कॅटेगरीसाठी जे विद्यार्थी IIT भुवनेश्वरसाठी ट्राय करत आहेत तर IIT भुवनेश्वरसाठी तुम्हाला जो रँक आहे तो 2806. तर तुमचा रँक हा किती आला पाहिजे, लास्ट कॅन्डिडेट फर्स्ट राऊंड हा जो कट ऑफ आहे राऊंड 1चा आहे. जोसामध्ये टोटल 6 राऊंड होतात, 1 2 3 4 5 6. तर 6 राऊंड मध्ये आपण राऊंड 1चा कट ऑफ पाहतोय. तर यामध्ये ज्यावेळी ज्या विद्यार्थ्यांना जनरल कॅटेगरीमध्ये आहेत आणि त्यांना IIT भुवनेश्वरमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग करायचं आहे तर जनरल न्यूट्रलचा जो मागच्या वर्षीचा कट ऑफ रँक आहे 2806. देन फिमेल कॅन्डिडेटसाठी 4527. देन ओपन PWD साठी जनरल न्यूट्रलला 101, ओपन PWD फिमेल कॅन्डिडेटसाठी 168. EWS साठी हा 345 आहे, EWS फिमेल साठी 792 आहे. OBC NCL जे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे सेंट्रलचं OBC NCL सर्टिफिकेट आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं 1065. OBC NCL फिमेल साठी 2291. देन OBC NCL PWD कॅन्डिडेट साठी 41.
देन SC कॅन्डिडेट 426, SC फिमेल 935, ST जनरल न्यूट्रल 250 आणि ST फिमेल 466. तर ज्या विद्यार्थ्यांना IIT भुवनेश्वरमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांना या पद्धतीने तुमचा ऍडव्हान्सचा स्कोर आला पाहिजे. त्यानंतर आपण पाहतोय की NRF रँकिंग 41 असणारं कॉलेज आहे, त्याला आपण म्हणतो IIT पटना. ज्याचं मागच्या वर्षीचं जे NRF रँकिंग आहे ते 41 आलेलं आहे 2023चं. ते बिहार स्टेटमध्ये येतं आणि पटना. तर आपण त्या ठिकाणचे ब्रांचेस पाहू. तर या ठिकाणी आपल्याला जे ब्रांचेस आहेत त्यामध्ये IIT पटनामध्ये ज्या विद्यार्थ्यांना केमिकल इंजिनिअरिंग करायचं ते केमिकल इंजिनिअरिंगचा 4 इयर्सचा कोर्स आहे. त्यानंतर केमिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा सुद्धा 4 इयर्सचा कोर्स तुम्हाला IIT पटनामध्ये मिळेल. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आहे हे 4 इयर्सचं. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग फिजिक्स करायचं आहे हे सुद्धा इथे 4 इयर्सचं तुम्हाला IIT पटनामध्ये मिळेल. त्यानंतर मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग आहे 4 इयर्सचं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्स. मेटलर्जिकल अँड मटेरियल्स इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे 4 इयर्स. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स 4 इयर्स आहे इथं. त्यानंतर बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग अँड एमटेक इन कम्युनिकेशन सिस्टीम हा सुद्धा ड्युअल डिग्री कोर्स इथं तुम्हाला 5 इयर्सचा मिळेल. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना बीटेक ME MBA NIT 5 इयर्स, NIT IEE 5 इयर्स ज्या विद्यार्थ्यांना ड्युअल डिग्री MBA प्लस इंजिनिअरिंग करायचं आहे तर त्यांचा सुद्धा इथं कोर्स आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना एमटेक इन CE आणि एमटेक इन जिओटेक्निकल इंजिनिअरिंग हा सुद्धा 5 इयर्सचा कोर्स तुम्हाला IIT पटनामध्ये मिळेल. त्यानंतर बीटेक इन CE आणि एमटेक इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हा सुद्धा 5 इयर्सचा कोर्स तुम्हाला IIT पटनामध्ये मिळेल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना बीटेक इन CSE कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि एमटेक इन CSE हा सुद्धा 5 इयर्सचा कोर्स तुम्हाला IIT पटनामध्ये आहे. त्यानंतर बीटेक इन ECE आणि एमटेक इन VLC आहे हा सुद्धा 5 इयर्सचा कोर्स तुम्हाला IIT पटनामध्ये आहे. त्यानंतर बीटेक इन EEE अँड एमटेक इन पॉवर अँड कंट्रोल हा सुद्धा 5 इयर्सचा कोर्स तुम्हाला IIT पटनामध्ये आहे. त्यानंतर बीटेक इन मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग आणि एमटेक इन मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग हा सुद्धा 5 इयर्सचा कोर्स तुम्हाला IIT पटनामध्ये आहे. त्यानंतर बीटेक आणि एमटेक इन मेकॅट्रॉनिक्स ज्या विद्यार्थ्यांना मेकॅट्रॉनिक्स मध्ये करिअर करायचं आहे तर हा सुद्धा कोर्स तुम्हाला IIT पटनामध्ये मिळेल. तर भरपूर अशा ब्रांचेस आहेत IIT पटनामध्ये ज्याचं NRF रँकिंग 41 आहे, बिहार स्टेटमध्ये येतो. तर आपण याचं कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ पाहू. IIT पटनामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 4 इयर्सचा कोर्स करायचा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला जे ऍडव्हान्सच्या स्कोरवर पूर्णपणे ऍडमिशन होतात. तर यामध्ये जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांचा लास्ट इयरचा जो कट ऑफ रँक आहे ते 2612. ओपन फिमेल कॅन्डिडेटसाठी 5865. ओपन PWD 107, ओपन PWD फिमेल 198, EWS जनरल 378, EWS female 1079, OBC NCL 1111, OBC NCL female 2391, OBC NCL PWD 45, SC general 593 and SC female 1207. Then ST general 315 and ST female 654. तर ज्या विद्यार्थ्यांना IIT पटनामधून इंजिनिअरिंग कंप्लीट करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा जो रँक आहे तो तुम्हाला लागेल. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत NRF रँकिंग 33 असणारं कॉलेज. NRF रँकिंग 33 IIT मंडी. आता IIT मंडी हे कॉलेज जे आहे मंडी हे हिमाचल प्रदेशमध्ये येतं. खूप चांगलं कॉलेज आहे. त्याचं रँकिंग आहे 33. NRF रँकिंग जे मागच्या वर्षी 2023चं जे NRF रँकिंग सेंट्रल गव्हर्नमेंटने जे डिस्प्ले केलं त्यामध्ये IIT मंडीचं जे आहे ते रँक 33 मध्ये येते हिमाचल प्रदेशमध्ये. तर त्या ठिकाणचे आपण ब्रांचेस पाहू. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता IIT मंडीमध्ये तुम्हाला जर सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं तर 4 इयर्सचा कोर्स अवेलेबल आहे. त्यानंतर बीटेक इन जनरल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचा. त्यानंतर IIT मंडीमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 4 इयर्स आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 4 इयर्स आहे. इंजिनिअरिंग फिजिक्स आहे 4 इयर्सचा. बीटेक इन मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचा. बीटेक इन मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आहे हा सुद्धा 4 इयर्सचा कोर्स आहे तिथं. त्यानंतर बीटेक इन
मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग हा सुद्धा 4 इयर्सचा आहे. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा सुद्धा 4 इयर आहे. ज्यांना बायो इंजिनिअरिंग करायचं आहे, विशेषतः जे बायो इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत ते IIT मंदीमध्ये बायो इंजिनिअरिंग करू शकतात. त्याचबरोबर डाटा सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचा. BS इन केमिकल सायन्स आहे 4 इयर्सचा. तर हे सर्व कोर्सेस जनरल न्यूट्रलचा जो रँक आहे फर्स्ट राऊंडचा लास्ट कॅन्डिडेट 2710, ओपन फिमेल आहे 612, ओपन PWD आहे 116, EWS आहे 488, EWS फिमेल आहे 1116, देन EWS OBC NCL जनरल आहे 1133, OBC NCL फिमेल आहे 2532, SC कॅटेगरीसाठी 587, SC फिमेल साठी 992, SC PWD साठी 7 आहे 17P आहे. P म्हणजे प्रिपरेटरी. ST साठी हा 318 आहे आणि ST फिमेल साठी हा 627. तर ज्या विद्यार्थ्यांना IIT मंडीमधून इंजिनिअरिंग कंप्लीट करायचं आहे, कॉम्प्युटर सायन्स वगैरे पाहायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला रँक्स पाहिजे. त्यानंतर आपण पाहणार आहोत NRF रँकिंग 30 असणारं IIT जोधपूर. तर IIT जोधपूर हे राजस्थानमध्ये येतं. खूप चांगलं कॉलेज आहे, टॉप 30 रँकिंग आहे IIT जोधपूर. मागच्या वर्षी आपले स्टुडंट सुद्धा आहेत तिथं. तर ज्या विद्यार्थ्यांना IIT जोधपूर मधून इंजिनिअरिंग कंप्लीट करायचं आहे तर त्या ठिकाणी असणारे ब्रांचपूर हे विशेषतः राजस्थानमध्ये येतं. तर ह्या ठिकाणचे आपण ब्रांचेस पाहू. तर केमिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे 4 इयर्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 4 इयर्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्स, सिव्हिल अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग 4 इयर्स, बायो इंजिनिअरिंग आहे. जे विद्यार्थ्यांना बायो इंजिनिअरिंग करायचं, विशेषतः ज्यांचे इन्क्वायरीज येतात की बायो इंजिनिअरिंगसाठी, तर त्यांच्यासाठी सुद्धा जोधपूर हा ऑप्शन खूप चांगला आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स हा सुद्धा 4 इयर्सचा कोर्स आहे. मटेरियल इंजिनिअरिंग हा सुद्धा 4 इयर्सचा कोर्स आहे. ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स विथ स्पेशलायझेशन 4 इयर्सचं घ्यायचं असेल हा सुद्धा जोधपूरला आहे. केमिस्ट्री विथ स्पेशलायझेशन घ्यायचं असेल सुद्धा 4 इयर्सचा कोर्स इथे अवेलेबल आहे. तर ह्या पद्धतीचे जे कोर्सेस आहेत ते तुम्हाला जोधपूरमध्ये पाहायला मिळतील. तर जोधपूरचा आपण CS चा कट ऑफ कॉम्प्युटर सायन्सचा. तर कॉम्प्युटर सायन्सचा जो कट ऑफ आहे जोधपूरचा, तो ओपनचा हा जो रँक आहे हा 2270 राऊंड 1 चा आहे कट ऑफ रँक. ओपन फिमेलचा हा रँक आहे 5206, ओपन PWD चा 109, ओपन PWD फिमेल साठी 155, EWS साठी हा रँक आहे 552, EWS फिमेल साठी 1096, OBC NCL साठी हा रँक आहे 1276, OBC NCL फिमेल साठी हा रँक आहे 2476, OBC NCL PWD साठी हा 57 आहे. SC कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी 631 आहे. SC फिमेल साठी हा 1130 आहे. देन SC PWD साठी 11P, P फॉर प्रिपरेटरी. ST साठी हा रँक आहे 337, ST फिमेल साठी हा रँक आहे तुमचा 550. तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही IIT जोधपूर खूप चांगलं कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचं IITचं जे स्वप्न आहे हे पूर्ण करू शकता. तर त्यानंतर पाहणार आहोत की जे कॉलेज आहे खूप चांगलं कॉलेज आहे, पंजाबमध्ये येतं. NRF रँकिंग जे 22 आहे, तर NRF रँकिंग 22 असणार IIT रुपर. IIT रुपर. तर IIT रुपरचं जे आहे ते NRF रँकिंग 22 आहे. तर 22 रँकिंग असणारे कॉलेज आहे. तर या ठिकाणचे आपण ब्रांचेस पाहू. तर या ठिकाणी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं IIT रुपरमध्ये. IIT रुपरमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्सचं. त्यानंतर फिजिक्स आहे, इंजिनिअरिंग फिजिक्स आहे 4 इयर्सचं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स 4 इयर्सचं आहे. मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटिंग आहे 4 इयर्सचं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मटेरियल्स इंजिनिअरिंग हा 4 इयर्सचा. तर ज्या विद्यार्थ्यांना IIT रुपरमधून इंजिनिअरिंग कंप्लीट करायचं आहे त्यासाठी ह्या वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणचे जे कॉम्प्युटर सायन्स आहे, तर कॉम्प्युटर सायन्सचा आपण कट ऑफ पाहू. कॉम्प्युटर सायन्सचा कट ऑफ आहे तो कॉम्प्युटर सायन्सचा 4 इयर्सचा कट ऑफ आहे. ओपन साठी हा कॉम्प्युटर सायन्स जनरल न्यूट्रल साठी 1763. देन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ओपन फिमेल साठी 4085, ओपन PWD साठी 69, EWS साठी 302, EWS फिमेल साठी 965, EWS PWD साठी 33, OBC NCL साठी हा जनरल साठी 874, OBC NCL साठी PWD फिमेल साठी 2182, OBC NCL PWD साठी 33, SC जनरल साठी 534,
SC फिमेल साठी 1064, देन ST जनरल साठी 294, ST फिमेल साठी 857. ज्या विद्यार्थ्यांचे रँक्स ॲडव्हान्सचे याच्या अंतर्गत येणार आहेत किंवा येतील तर ते विद्यार्थी IIT रुपरचा सुद्धा विचार करू शकतात. तर या ठिकाणी आपण आजच्या वेबिनारला थांबत आहोत. तर पार्ट 3 मध्ये आपण जे रिमेनिंग IITs आहेत ज्याच्यामध्ये आपण IIT गांधीनगर, धनबाद, वाराणसी, इंदोर, त्रिची, खरगपूर आहे किंवा हैदराबाद आहे किंवा IIT बॉम्बे, दिल्ली, त्यानंतर कानपूर, रुड़की, गुवाहाटी हे सर्व IITs आपण पाहणार आहोत. तर चॅनेलला नवीन आला असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तसेच हा व्हिडिओ तुमचे मित्र आणि रिलेटिव्हजला शेअर करा. थँक्यू.